स्वतःची रक्षा स्वतः कर. हो, प्रत्येक वेळी मी नाही येणार तुला वाचवायला. चला मॅडम मी येते. अहो पाया काय पडते, या तू. वाघमारे, प्राऊड ऑफ यू. या 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 आमच्या डॅशिंग वहिनी आल्या. काय हाणला हो तुम्ही त्या दारुड्याला? कसला हाणला म्हणजे तुम्ही हाणत होता ना, माझाच शिवशिवत होतो. म्हणलं मी पण देणार होतो 2-4, पण तुम्ही त्याला असं वट्टी वाढला का रे, मला मारायची गरज लागली नाही बघा. अरे मला तर असं वाटलं की मी स्वप्नच बघतोय. मागच्या वेळेला त्या आर्यनला मारताना बघितलं होतं, तेव्हा जे फील झालं होतं ना तेच फील झालं आज. त्या भानूची चांगलीच उतरवली, चांगलाच उतारा दिला त्याला. हा चांगलाच उतारा दिला बघा तुम्ही, एकच नंबर. आणि जर हाणला असतं का नाही, मला असं वाटतं हात पाय असं गळ्याचं घेऊन पडला असतं ते. काय झालं? काही नाही की हे सगळं आम्ही नीट स्वयंपाकघरात ठेवतो ना व्यवस्थित. चल ग सपनी. वाघमारे, मला लय म्हणजे लय अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही अशाच डॅशिंग राहा, असंच काम करत राहा. तुम्हाला ह्या वेगळ्या रूपात बघून ना लय भारी वाटलं मला. बरं झालं एक जॉबेने शाही आणली. पोटात कसलं गारगार वाटतं आता. हा बाईचे केस धरून तिला ओढत नेतोस काय? एका लातेतच उडलास रे, आणि हिचं पेकाट मोडायला निघाला होतास. पुरुषत्वाचा माज आलाय, आज तुझा माज कसा उतरवते बघ. मम्मी मम्मी, अहो काय विचार करताय? तुमच्याशी बोलते मी, लक्ष कुठे आहे? सपने, ते मगाशीच समजा माझ्या डोळ्यासमोर जायच ना झालंय बघ. किती मारलं त्या नेबडनी त्या माणसाला. बया, मग आता काय त्या माणसाची काय आरती ओळायची होती का काय तुम्ही बी? खोकलं मूर्खेस का तू जरा बिनडोकणीकडची. ये सपने, त्या घरगुशीकडे लक्ष ठेव बर का. तिच्यात लय बदल झालाय बघ, काहीतरी वेगळंच वागायला लागलेलं आहे ती. मम्मी, मला काय वाटतं माहितीये? नाही म्हणजे मला माझा आतला आवाज सांगतोय बघा, तुमचे दिवस ठरलेत आता. नाही म्हणजे तसं नाही, तसं मला असं म्हणायचंय का ह्या ज्या डॅशिंग एक्झॉबाई आल्यात का नाही, तर त्या आपल्या एक्झॉबाई नाहीत बघा. दुसरंच कोणतरी डुप्लिकेट आलंय कसलं सत्याभाजी घेऊन आलेत त्या बाईला, प्लास्टिक सर्जरी करून. बया, कसलं हाणलंय त्या माणसाला. आपण आता त्या नेबडीशी बोलताना का नाही 100 वेळा विचार करायला पाहिजे बघ, नाहीतर आपल्याला बी ती तसंच धुवून काढत. काय तुम्ही पण स्वतःहून स्वतःच्या पायावर डोंडा कोण पडून घेणार आहे? मी तर काहीच बोलणार नाही, एकदम शांतच राहणार आहे बघा. माझ्या पण जिंजा धरून गोल गोल फिरून मारायचं नाही तर मला. पण मम्मी, त्या माणसाला मारताना जे जे बोलत होते का नाही, त्याच्या आईला पण बोलत होते बघा, ते सासू म्हणून तुम्हाला पण लागू होतं.
त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून शब्दांच्या गोळ्या झाडल्या जात होत्या बघा तुमच्यावरती. सावध राहा जरा. म्हणायचं काय तुला? आवाज कसं लक्ष देत नाही तुमच्या? दुसऱ्याच्या अन्यायाला वाचा फोडताना एक जोब एवढा तांडव करतात. मग विचार करा, स्वतःवरच्या अन्यायाला वाचा फोडताना तर कायच करतील. अन्याला ना वाचा अशी फोडतं, लय भारी मला वाटलं. पण त्यांची असं अचानक भयानक कसं काय संचारलं बरं? बलमा कसं असतं, नारीमधल्या सहनशक्तीचा जेव्हा अंत होतो ना, तेव्हा तिच्यातल्या स्त्री शक्तीचा उद्धार होतो. आणि हेच मी त्या आर्यनला मारताना मी बघितलं होतं, आणि आज त्या भानुदासला मारताना. खरंय. पण एक बोलू का सत्या, तू भानुदास आहे का नाही, आता बायकोला दारू पिऊन काय साधा मच्छर जरी अंगावर बसला तरी मारणार नाही कधी आयुष्य. अरे मग काय, वाघमारांची चांगलीच दहशत बसली असेल त्याच्या मनात. आता किमान 1 वर्ष तरी त्याच्या बायकोला हात लावणार नाही तू. फक्त वर्षभरच नाही, इथून पुढच्या उभ्या आयुष्यात त्यानं बायकोवर हात उगारला ना, तर मग मी आणि तो आज मारले ना त्याच्यात 10 पट मार खाईल. कारण जो बायकोचा सन्मान करत नाही त्याला मंजू किंमत नाही देत. मंजू वहिनी काय पण म्हणा, तुमचं हे अचानक भयानक बदललेलं रूप बघून का नाही लय भारी वाटते. अहो काय न्याय दिला माहितीये का तुम्ही? आता असं वाटतंय ना, सत्याच्या गैरहजेरीत ना तुम्ही त्याचं काम एकदम चोखपणे पार पाडू शकता. काय रे सत्य, काय झालं? वाघमारे, एखाद्याला न्याय देणं ना सोपं काम नसतं. काय खरं काय खोटं ते लगेच कळतच आपल्याला. पण खरं कळल्यानंतर त्याच्या बाजूने उभं राहायला ना लय धाडस लागतं. आणि ते धाडस तुम्ही आज केलं. खरंच लय प्राऊड फील होतंय मला. मला असं वाटतं ना वाघमारे, की इथून पुढं तुम्ही तुमचा दरबार सुरू करा. वाघमारे, एवढा काय विचार करताय? एकदम सोपं आहे. इथून पुढे माझ्या जागी तुम्ही दरबार भरवायचा. काय? अहो एकदम मनापासून सांगतो मी. वाघमारे कसं आहे, न्याय निवाडा करणं कुणा ऐरागैराचं काम नाही आहे. पण तुम्ही ते एकदम प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणानं करू शकता. हे आत्ताच दाखवून दिलं तुम्ही.